जीएसटीवर मोदी सरकारनं अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत। बटर, तूप, चीज, साबण, टूथपेस्ट स्वस्त होणार आहेत। कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत बघूया आपण। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। 375 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आजपासून भयंकर स्वस्त होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून 375 वस्तूंची लिस्ट सांगितल्या। यामध्ये बघा आता सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे खाद्यतेल। 15 किलो तेलाचा डबा आता नेमकं किती रुपयांना तुम्हाला मिळणार आहे? बघा हा तेलाचा डबा तुम्हाला 15 किलोचा आता किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहे बघा। रोज लागणारे घरामध्ये दूध आता किती रुपयांना लिटर तुम्हाला हे दूध आता या ठिकाणी मिळणार आहे बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून सोने किती रुपयापासून त्या ठिकाणी स्वस्त व्हायला सुरुवात होणार आहे। 1 तोळे सोन्याचा रेट आजपासून किती रुपयांनी घसरायला सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी आजपासून घरगुती गॅस किती रुपयांना तुम्हाला आजपासून मिळणार आहे। तसेच इथून पुढे किती रुपयांनी स्वस्त होणार आहे हे सुद्धा सांगण्यात आले। तसेच यामध्ये बघा आजपासून पुढील आठवड्यापर्यंत पेट्रोलच्या किमती किती रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी स्वस्त मिळणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री साहेबांनी लिस्ट आता सर्व वस्तूंची या ठिकाणी सांगण्यात आता आली आहे। बघा आजपासून डाळी किती रुपयांना तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजेच या ठिकाणी हरभऱ्याची डाळ असेल, मूग असेल, तूर असेल यांच्या डाळी किती रुपयांना स्वस्त तुम्हाला आजपासून मिळणार आहेत। बघा सर्व वस्तूंच्या किमती आजपासून 375 वस्तूंच्या किमती स्वस्त भयंकर होणार आहेत। केंद्र सरकारने 28% आणि 12% जीएसटी लागू केल्याने संपूर्ण देशभरामध्ये आजपासून पुढील 10 दिवसांमध्ये जवळपास 375 वस्तू स्वस्त होणार आहेत। मग आता यामध्ये सर्व लोकांना हा प्रश्न आता पडलेला आहे की नेमका आता वस्तू खरेदी करून ठेवायचं का आता दिवाळी समोर आल्या त्यामुळे दिवाळीला वस्तू खरेदी करायच्या। कारण आता जर वस्तू त्या ठिकाणी स्वस्त होत असल्या तरी दिवाळीनिमित्त सर्वजण वस्तू जास्त खरेदी करत असतात, त्यामुळे वस्तू दिवाळीला वाढण्याची देखील शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आता आलेली आहे। मग आता कोणत्या वस्तू तुम्हाला आता सध्याला या परिस्थितीमध्ये खरेदी करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या 21 ऑक्टोबरला दिवाळी आहे, म्हणजे थोडेच दिवस बाकी राहिले आहेत। तुमच्या खिशावर आता त्यावेळेला कोणताही ताण बसू नये म्हणून कोणत्या वस्तू आता खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वस्तू आता दिवाळीला खरेदी करायच्या आहेत नक्की बघा। आता बघा सरकारच्या माध्यमातून एका सर्वेनुसार कोणत्या वस्तू आता तुम्हाला सध्याला खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वस्तू दिवाळीला खरेदी करायच्या आहेत, अजून इथून पुढे तुम्हाला कोणत्या वस्तूंच्या किमती आता दिवाळीपर्यंत वाढू शकतात, तसेच इथून पुढे कोणत्या वस्तूंच्या किमती स्वस्त होऊ शकतात याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे। जवळपास 375 प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता स्वस्त करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। परंतु लोकांना हे माहित नाही की नेमकं या वस्तू आता खरेदी करायच्या का नेमकं दिवाळीला खरेदी करायच्या, तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी सांगणार आहे। जेणेकरून दिवाळीला तुम्हाला तुमच्या खिशाला कात्री लागू नये यासाठी कोणत्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वस्तू दिवाळीला खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वस्तू आता खरेदी करायच्या आहेत या ठिकाणी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। भारत सरकारने 28% आणि 12% जीएसटी कमी केल्याने सर्व नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण सध्याला या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वच वस्तूंचे दर गगनाला त्या ठिकाणी भिडलं होतं। प्रत्येक जण सरकारवर टीका करत होते की जीएसटी दर लावल्यामुळे सर्वच किमती वाढल्या होत्या। अगदी डोक्याला लावायच्या तेलापासून अगदी कोणत्याही तुम्ही स्वस्त वस्तू घ्या, कोणत्याही घ्या, तर साधा रुपयाचा त्या ठिकाणी शॅम्पू जरी घेतला तरी सुद्धा त्यामध्ये 10 पैसे तरी जीएसटी द्यावी लागत होती। त्यामुळे सरकारला विरोधक नेत्यांनी जोर लावून धरल्यावर सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेतलाय, त्या म्हणजे 375 प्रकारच्या वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय। आपण आपल्या जीवनामध्ये या 375 मधील 20 वस्तू महत्त्वाच्या आता कोणकोणत्या आहेत ज्या तुमच्या घरामध्ये लागतात त्या 20 वस्तूंच्या किमती आजपासून दिवाळीपर्यंत किती प्रमाणात स्वस्त तुम्हाला मिळणार आहेत, कधी तुम्ही घ्यायचं आहे हे या ठिकाणी सांगणार आहे बघा। आता बघा तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। ज्या 20 वस्तू तुम्हाला दररोज घरामध्ये लागतात 375 वस्तू स्वस्त त्या ठिकाणी होणार आहेत, परंतु 20 महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये लागतात। या वस्तू आहेत यामधील 10 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला पटकन आत्ताच्या आत्ता खरेदी करायच्या आहेत।
कारण कदाचित समोर दिवाळी आल्याने याचे भाव वाढू शकतात। त्यामुळे 20 वस्तू तुम्हाला सांगणार आहे, त्यापैकी 10 वस्तू तुम्हाला पटकन आत्ताच्या आत्ता खरेदी या ठिकाणी करायचं आहे। परंतु यामधील 20 वस्तूपैकी 10 वस्तू तुम्हाला आता दिवाळीच्या टायमाला खरेदी करायचं आहे, कारण या वस्तूवर चांगलीच ऑफर आता त्या ठिकाणी ठेवलेली असणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून याच्या किमती अजून स्वस्त किती प्रमाणात होणार आहेत, त्यामुळे आता जर वस्तू तुम्ही घेतल्या तर तुमचा तोटा सुद्धा, काही वस्तू जर घेतला तर तोटा होऊ शकतो। दिवाळीला या वस्तू आणखीन त्या ठिकाणी स्वस्त देखील होऊ शकतात। यामध्ये सर्व घरातील लागणाऱ्या वस्तू आहेत। मग आता व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वस्तू तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहे, कोणत्या वस्तू कितीपर्यंत वाढू शकतात आणि तुम्ही आता कोणत्या वस्तू घेऊन ठेवायचे। दिवाळीला घ्यायचे म्हणल्यावर आता तुम्हाला त्या ठिकाणी काही वस्तू महाग केल्या जाणार आहेत, काही वस्तू स्वस्त केल्या जाणार आहेत। कोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत, कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जाणार आहेत, हे तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या 20 वस्तू या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेत। एका नवीन झालेल्या सर्वेनुसार या वस्तू आता एकदम प्रचंड प्रमाणात स्वस्त आता खाली येणार आहेत। आतापर्यंत तुम्ही प्रत्येक महिन्याला या वस्तू महाग झाल्या, या वस्तू महाग झाल्या, गॅसच्या किमती वाढल्या, अशा प्रकारे बातम्या आतापर्यंत गेल्या 5 वर्षापासून तुम्ही आता ऐकत आला आहात। इथून पुढे आता तुम्हाला 5 वर्षापर्यंत सर्व वस्तू आता तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत। सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। कोणत्या वस्तू तुम्हाला आता खरेदी करायच्या आहेत आणि दिवाळीला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, लगेच पहा। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून 28% GST आणि 12% GST कमी केल्याने सर्वच लोकांनी सरकारचं कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला सांगत आहे। पहिल्यांदा जी वस्तू या ठिकाणी सांगत आहे ती म्हणजे तुमच्या खाण्याचे तेल। आता खाण्याच्या तेलात जर आपण विचार केला तर डायरेक्ट 15 किलो डब्याचंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, पत्र्याचा जो इथे पहा, या ठिकाणी अशा प्रकारचा जो पत्र्याचा डबा 15 किलोच्या तेलाचा असतो, तर यामध्ये आता तुम्हाला सांगतो बघा, जवळपास प्रत्येक घरामध्ये 15 किलो त्या ठिकाणी तेलाचा डबा असतो। तर त्याची किंमत बघत असतात, कारण किती रुपयांनी तुम्हाला आता स्वस्त होऊ शकतं। आता तेलाचा डबा तुम्हाला आता घेऊन ठेवायचा का नेमकं दिवाळीला घ्यायचा, हे आता सांगणं फार महत्त्वाचं आहे। कारण आपण दिवाळीला प्रत्येक तळण्याच्या वस्तू करत असतो, त्यामुळे तेल आपल्याला हे 100% दिवाळीला पण लागत असतं। त्यामुळे तेल नेमकं आता स्वस्त तुम्हाला झालंय का नेमकं दिवाळीला यापेक्षा स्वस्त होऊ शकतं, याचीच माहिती तुम्हाला तेलाबद्दल आता पुढे सांगणार आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लागणारी वस्तूंची ही लिस्ट आहे। ती म्हणजे दिवाळीला सर्वात जास्त वस्तू लागते ती म्हणजे आता हरभऱ्याची डाळ वगैरे त्या ठिकाणी। आता डाळीमध्ये मुगाची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, तसेच मटकीची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, अशा प्रकारच्या 5 प्रकारच्या डाळी या ठिकाणी तुम्हाला कायम तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जेवणामध्ये भाजी करण्यासाठी तुम्हाला लागत असतात। या डाळी तुम्हाला तर आता सध्याला जर घ्यायचं झालं तर त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो का नेमकं दिवाळीला खरेदी करायच्या डाळींच्या किमती नेमकं आता खरेदी करायच्या का दिवाळीला खरेदी करायच्या, तुमचा फायदा कधी होऊ शकतो पहा। आता बघा, या डाळी ज्या आहेत तर त्या दिवाळीपर्यंत किती प्रमाणात खाली येऊ शकतात, घसरू शकतात, याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे मिळणार आहे। सर्वांनी यासाठी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमती तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगण्यात येईल। अगदी तुमच्या डोक्याला लावायच्या केसापासून अंगाला लावायच्या साबणपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येतील। जसे की तुम्ही साबण वापरता, संतूर असेल, लायबॉय असेल, मेडिमिक्स असेल किंवा इतर कंपनीचा कोणताही साबण तुम्ही या ठिकाणी जर आता वापरत असाल तर त्या सर्वांच्या किमती आता किती आहेत, दिवाळीपर्यंत किती उतरू शकतात, नेमकं तुम्हाला आता घ्यायचं का नंतर घ्यायचं, हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पुढची वस्तू अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची आहे, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे। ज्या वस्तूचं आता नाव जरी घेतलं तर प्रत्येकाचे अंग थरथर कापते, तर ती वस्तू म्हणजे सोनं। आता सोनं जर सध्याला पाहायला गेलं तर 1,15,000 रुपयांच्या आसपास 1 तोळ्याचं त्या ठिकाणी आता रेट आहे। मग आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की दिवाळीला आम्हाला सोनं तर घ्यायचं आहे, मग दसऱ्याला आम्हाला सोनं तर घ्यायचं आहे, मग सोनं तर घ्यायचं आहे, मग किती रुपयांनी स्वस्त या ठिकाणी आता दसऱ्याला दिवाळीला हे सोनं मिळू शकतं। नेमकं आता 1,15,000 रुपयांच्या आसपास असलेलं सोनं, या सोन्याच्या किमती ज्या आहेत तर काही सोनारांनी आता असा अंदाज व्यक्त केलाय, लक्षपूर्वक बघा सोन्याचं सांगत आहे, आता काही सोनारांनी असा अंदाज व्यक्त केलाय
की दिवाळीपर्यंत सोनं 1.5 लाखांच्या घरापर्यंत जाऊ शकतं, कारण जास्त सोनं त्या ठिकाणी दसऱ्याला दिवाळीला त्या ठिकाणी लोक खरेदी करत असतात। त्यामुळे आता 1.5 लाख रुपयेपर्यंत सोनं जाऊ शकतं असा अंदाज एका सोनारांनी केलाय। तसेच काही सोनारांनी असा पण अंदाज व्यक्त केलाय की त्या ठिकाणी अमेरिकेचं आणि आपल्या भारत देशाचं संबंध पूर्णपणे आता आणि चांगलं होऊ लागलेत। त्यामुळे सोनं 1,15,000 वरून 80,000 रुपयेपर्यंत आसपास त्या ठिकाणी खाली घसरण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी व्यक्त केल्या। असे या ठिकाणी वेगवेगळे अंदाज सोनारांनी आणि तज्ज्ञांच्या मते आता त्या ठिकाणी व्यक्त केल्या। परंतु काल झालेल्या मोदींच्या बैठकीत सोन्याबद्दल काय निर्णय घेण्यात आलाय बघा। आता बघा, काल झालेल्या मोदी साहेबांच्या बैठकीमध्ये नेमका सोन्याबद्दल काय निर्णय घेण्यात आलाय, नेमका आता तुम्हाला सोनं त्या ठिकाणी आता स्वस्त मिळू शकतं का दिवाळी दसऱ्यापर्यंत सोनं महाग मिळू शकतं, याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सांगण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या वस्तू तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेत, त्या म्हणजे घरातील लागणारी LPG गॅस। आता बघा, LPG गॅसचा जर विचार केला तर याच्या किमती आपल्याला नेमकं किती रुपयापर्यंत खाली येऊ शकतात याचीच माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता तुमच्या घरातील लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला किती रुपयांनी या ठिकाणी दिवाळीपर्यंत आता तुम्हाला घसरू शकतात। आता बघा, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी सांगणार आहे ते म्हणजे तेलाच्या किमती। खाण्याचा 15 किलोचा जो डबा आहे तर तो तुम्हाला दिवाळीपर्यंत खरेदी करायचा का नेमका आता खरेदी करून ठेवायचा, आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे तेल, त्यामुळे तुम्हालाही सांगणार आहे, सर्वांनी लक्षपूर्वक बघा। पण तत्पूर्वी आपण पेट्रोलच्या किमती बघूया, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी असते आणि गाडीमध्ये पेट्रोल हे लागतच असतं। आता तर धावपळीचे दिवस येऊ लागलेत, कारण समोर दसरा आलाय, दिवाळी आता आल्या, त्यामुळे सारखं इकडे तिकडे आपल्याला गाडी घेऊन धावपळ करावी लागते आणि गाडीमध्ये तेल सारखं टाकावं लागतं। मग हे तेल आपल्याला किती रुपयांनी स्वस्त मिळू शकतं बघा। आता सध्याला जर त्या ठिकाणी पेट्रोलची किंमत जर बघितली तर 105 ते 110 रुपयाच्या दरम्यान आहे। तर आता पेट्रोलच्या किमतीवर GST मोठ्या प्रमाणात लावल्यामुळे म्हणजेच त्या ठिकाणी कमी केल्यामुळे आता त्या ठिकाणी पेट्रोल तुम्हाला स्वस्त त्या ठिकाणी मिळणार आहे। किती मिळू शकतं बघा, 100 रुपयाच्या खाली या ठिकाणी पेट्रोल येत्या 2 ते 3 दिवसांच्या 4 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला पेट्रोल घसरल्याचं पाहायला मिळू शकतं। आता त्यानंतर हळूहळू हे पेट्रोल 90 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी पुढील एका महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं। आता हे झालं पेट्रोल बाबत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये लागणाऱ्या डाळी, घरामध्ये लागणाऱ्या साबण वगैरे तुम्हाला आता खरेदी करायचं का दिवाळीला खरेदी करायचं बघा। आता बघा, या ठिकाणी पहिला काय होतं तर डाळी जर विचार केला तर हरभऱ्याची डाळ असेल, मूग डाळ असेल, मसुराची डाळ असेल तर या डाळीवर सुद्धा GST लावली होती। त्यामुळे या डाळी प्रचंड प्रमाणात वाढल्या होत्या। प्रत्येक किलो मागे 5 ते 10 रुपयांना तुम्हाला डाळींच्या किमती दिवाळीच्या आधीच स्वस्त झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळू शकतात। त्यामुळे डाळी तुम्ही आत्ताच खरेदी केलं तर उत्तम राहील, कारण दिवाळीला जास्त जण डाळी खरेदी करू शकतात, कारण लाडू चकल्या सर्वांना बनवायच्या असतात, त्या डाळीपासूनच बनत असतात। त्यामुळे सर्वांनी आता डाळी आत्ता साठा करून ठेवलं पाहिजे, एकदम उत्तम राहील त्या ठिकाणी सांगण्यात आले। परंतु 15 किलो तेलाचा डबा तुम्हाला दिवाळीला घ्यायचा का नेमकं आता घ्यायचा, आता कितीपर्यंत दर घसरू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे। तसेच तुम्हाला गॅसचा दर कितीपर्यंत आता खाली येऊ शकतो हे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण सर्व वस्तू तुम्हाला घरामध्येच लागणाऱ्या वस्तू आहेत। प्रत्येक वस्तूंची किंमत किती रुपयापर्यंत या ठिकाणी खाली येऊ शकते, नेमकं तुम्हाला दिवाळीला घ्यायची का नेमकं आता घ्यायची या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची वस्तू या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे दूध। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधाचे रेट पाहायला गेले तर खेड्याच्या ठिकाणी 50 ते 60 रुपयांना त्या ठिकाणी दुधात त्या ठिकाणी लिटर मिळतं, पण मुंबईसारख्या ठिकाणी 70-80 रुपयांना लिटर मिळतं। मग दूध आता किती रुपयेपर्यंत खाली येऊ शकतं बघा। आता बघा, त्या ठिकाणी दुधाच्या किमती वाढलेल्या दिसून येतात, परंतु आता किती रुपयांनी दूध बघा स्वस्त होणार आहे। GST कमी केल्यामुळे दुधाच्या किमती आता तुम्हाला 5 ते 10 रुपयांनी इथून पुढे स्वस्त झाल्याच्या पाहायला मिळू शकतात। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला आतुरता लागल्या ती म्हणजे सोनं आता स्वस्त होणार का महाग होणार, आतापर्यंत त्या ठिकाणी कोणीच सांगितलं नाही। प्रत्येक जण सांगतात सोनं स्वस्त होणार प्रत्येक जण सांगतात, परंतु हे नेमकं दिवाळीपर्यंत वाढणार की स्वस्त होणार हे काल झालेल्या मोदी साहेबांच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग सोनं कितीपर्यंत स्वस्त दिवाळीपर्यंत होऊ शकतं, तेलाचा डबा कितीपर्यंत मिळणार आहे, या ठिकाणी गॅस तुम्हाला किती रुपयेपर्यंत मिळणार आहे, या महत्त्वाच्या वस्तू
आता खरेदी करायचं जर झालं तर दिवाळीला खरेदी करायचं का आता खरेदी करायचं, सविस्तर अपडेट या ठिकाणी समोर आल्या। पहिल्यांदा आपण या ठिकाणी सोन्याचे विश्लेषण करू, त्यानंतर 15 किलो खाण्याच्या तेलाचं डब्याचं विश्लेषण करू आणि त्यानंतर घरामध्ये लागणाऱ्या गॅस बद्दल बोलू। बघा, सोन्याचा जर आज विचार केला सध्याचा जर पाहायला गेलं तर 1 तोळा सोन्याची किंमत आजचा दर आहे 1,15,000 रुपयांच्या वरती गेलाय। आता या ठिकाणी नवीन झालेल्या सर्वेनुसार आता सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की दिवाळीपर्यंत हे सोनं 1,30,000 रुपयांच्या वरती या ठिकाणी दिवाळीपर्यंत जाऊ शकतं। त्याचं कारण म्हणजे दिवाळीला लग्नसराई आहे आणि या ठिकाणी लग्नसराईच्या मुहूर्तावर, दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रत्येक जण इथून पुढे सोनं जास्त खरेदी करत असतो। त्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढल्याने सोन्याच्या किमती वाढू शकतात। त्यामुळे आता सोनं घेतलेलं फायद्याचं ठरू शकतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसचे दर। आता बघा, GST कमी केल्यामुळे गॅसची किमती आता 50 ते 100 रुपयेपर्यंत तुम्हाला गॅसच्या टाकीला खाली येऊ शकतात। त्यानंतर 15 किलो तेलाचा आजचा दर पाहायला गेला तर शेंगदाणा तेल 15 किलो डब्याचं जर विचार केला तर 2,999 तर ते 3,249 पर्यंत असू शकतं। सोयाबीन तेलाचा विचार केला तर 15 किलो डब्याचं तेल आता 2,125 ते 2,360 रुपयेपर्यंत असू शकतं। त्यामुळे या तेलाच्या किमती 15 किलोच्या एका डब्यामध्ये 100 रुपयेपर्यंत तुम्हाला खाली घसरल्याचं या ठिकाणी पाहायला आता मिळू शकतं। परंतु राहिला प्रश्न असा की नेमकं आता तेल खरेदी करायचं का दिवाळीपर्यंत खरेदी करायचं, या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे की तुम्ही तेल आता नेमकं खरेदी करायला पाहिजे। कारण आता का खरेदी करायला पाहिजे, कारण दिवाळीला तेल खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते, त्यामुळे तेलाच्या किमती वाढू शकतात। त्यामुळे स्वस्त 1 ते 2 दिवस त्या ठिकाणी तुम्ही पटकन त्या ठिकाणी तेल आता खरेदी करून ठेवायचे आहे। अशा प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी काही वस्तू घसरण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।